हॅलो फ्रेंड्स, एज्युके ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायवे इंजिनिअरिंग या सब्जेक्टशी रिलेटेड MCQचा थर्ड पार्ट डिस्कस करणार आहोत. तर आजच्या या थर्ड पार्टमधील क्वेश्चन्स आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. सो हिअर फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ डिग्री ऑफ ए रोड कर्व इज डिफाइंड बाय ॲज्युमिंग द स्टँडर्ड लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ 30 मीटर्स, द रेडियस ऑफ 1 डिग्री कर्व इज इक्वल टू. सो आपल्याला या ठिकाणी आर्कची जी स्टँडर्ड लेंथ आहे ती देण्यात आलेली आहे 30 मीटर आणि आपल्याला विचारलेलं आहे द रेडियस ऑफ 1 डिग्री कर्व. तर या ठिकाणी आपल्याला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो माहीत असणं आवश्यक आहे आणि तो फॉर्म्युला आहे अँगल इन रेडियन इज इक्वल टू लेंथ ऑफ ॲन आर्क डिवायडेड बाय रेडियस ऑफ ॲन आर्क. तर आपल्याला या ठिकाणी लेंथ दिलेली आहे आर्कची 30 मीटर आणि 1 डिग्री कर्वसाठी आपल्याला रेडियस विचारलेली आहे. सो या ठिकाणी 1 डिग्री इज इक्वल टू, बिकॉज रॅडियनमध्ये या ठिकाणी 1 डिग्री इज इक्वल टू काय होईल 30 मीटर डिवायडेड बाय आर. तर आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आर इज इक्वल टू काय होईल 30 डिवायडेड बाय 1 डिग्री. तर या ठिकाणी 1 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, इट इज इक्वल टू पाय बाय 180. पायची व्हॅल्यू असते 22/7 और 3.14. या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू आपण या ठिकाणी या इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. सो 30 डिवायडेड बाय या ठिकाणी 3.14 आपण पुट केलेली आहे. 3.14 डिवायडेड बाय 180 अँड बाय सॉल्विंग दिस वन वी विल गेट 1718.5 मीटर अँड इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1719 मीटर. 1719 मीटर ही आपल्याला रेडियस मिळालेली आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे या ठिकाणी ऑप्शन ए इज आवर आन्सर. तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ही 1719 मीटर ही जी रेडियस आहे 1 डिग्री कर्वसाठी आणि स्टँडर्ड लेंथ काय आहे आर्कची 30 मीटर. तर या स्टँडर्ड लेंथसाठी ही जी रेडियस आहे ही 1720 सुद्धा अप्रॉक्सिमेटली घेतली जाते. हे आपण पुढे एका क्वेश्चनमध्ये बघणारच आहोत. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट the efficiency of the brakes of a vehicle depends upon and the options are condition of the road surface. सो जी काही व्हेकलची ब्रेक इफिशियन्सी आहे ती रोड सरफेसच्या कंडिशनवर डिपेंड असते. हा ऑप्शन बरोबर आहे. सेकंड ऑप्शन इज कंडिशन ऑफ द टायर्स, इट इज ऑल्सो करेक्ट. थर्ड वन इज प्रेझेन्स ऑफ स्नो मॉइश्चर, इट इज ऑल्सो करेक्ट. सो या क्वेश्चनसाठी आपलं जे आन्सर असणार आहे ते काय असेल ऑल ऑफ दी अबो. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. Now next question. The distance traveled by a moving vehicle during perception and brake reaction times is known as. तर या ठिकाणी ज्यावेळी एखादी व्हेकल मूव्ह करत असते त्यावेळी परसेप्शन ते ब्रेक रिॲक्शन टाईम या दरम्यान जो कालावधी आहे, जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं आपल्याला विचारलेलं आहे. तर ते डिस्टन्स असतं लॅग डिस्टन्स. सो हिअर ऑप्शन C is our correct answer. So distance traveled by a moving vehicle during perception and brake reaction times is known as lag distance. Now next question. Next question is given that minimum stopping distance for moving vehicles on road with a design speed of 80 km/h is. सो या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, डिझाईन स्पीड देण्यात आलेलं आहे. डिझाईन स्पीड आहे 80 km/h म्हणजे km/h आणि आपल्याला मिनिमम स्टॉपिंग डिस्टन्स विचारलेला आहे या डिझाईन स्पीडसाठी. तर ते कशा पद्धतीने फाइंड केलं जातं, तर ही व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवणं जास्त सोयीस्कर होईल कारण याचे कॅल्क्युलेशन थोडेसे लेंदी आहेत. सो स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे इट इज इक्वल टू V × T + V²/2g म्यू. तर या ठिकाणी म्यू जो असतो, म्यू काय असतो, म्यू इज द लॉंगिट्युडनल आणि या ठिकाणी म्यू लॉंगिट्युडनल म्हणजेच कोएफिशियंट ऑफ लॉंगिट्युडनल फ्रिक्शन. तर त्याची व्हॅल्यू असते 0.35 to 0.4 एवढी व्हॅल्यू असते. सो या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, मिनिमम SSD विचारलेला आहे. तर आपण मिनिमम व्हॅल्यू घेणार आहे. इट इज लाईज बिटवीन 0.35 to 0.4. सो या ठिकाणी आपण 0.35 ही म्यूची व्हॅल्यू घेणार आहे. त्यानंतर टी आहे रिॲक्शन टाईम आणि रिॲक्शन टाईम अकॉर्डिंग टू IRC रिॲक्शन टाईमची जी व्हॅल्यू असते ती घेतली जाते 2.5 सेकंद. तर या ज्या व्हॅल्यूज आहे ते आपल्याला पुट करायच्या आहे. व्हीची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला ऑलरेडी देण्यात आलेली आहे. व्ही म्हणजे डिझाईन स्पीड आहे, तो आहे 80 km/h आणि हा जो फॉर्म्युला आहे हा मीटर पर सेकंदसाठी देण्यात आलेला आहे. सो जे काही 80
किलोमीटर पर आवर आहे याला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो ज्यावेळी आपल्याला किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं असतं त्यावेळी जी काही व्हॅल्यू आहे त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं, आपल्याला ते जे आन्सर मिळेल ते मीटर पर सेकंदमध्ये मिळेल. तर ही जी व्हॅल्यू भेटते आपल्याला ती आहे 22.22 मीटर पर सेकंद. आता या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू, म्यूची व्हॅल्यू आणि टीची व्हॅल्यू या ठिकाणी या SSDच्या फॉर्म्युलीमध्ये आपल्याला पुट करायच्या आहे. सो SSD इज इक्वल टू 22.22 इंटू 2.5 प्लस 22.22 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू G is the acceleration due to gravity and it is 9.81 into 0.35. So by solving this we will get 127.448 मीटर आणि याला आपण अप्रॉक्सिमेटली म्हणणार आहोत 120 मीटर. ओके, तर ऑप्शन या ठिकाणी पहा 127 आपला आन्सर आलेला आहे आणि 127च्या जवळ जी व्हॅल्यू आहे ती आहे 120 मीटर. सो हिअर ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. तर हे आपण बाय कॅल्क्युलेशन पाहिलेलं आहे, बट आपल्याला या ज्या व्हॅल्यूज आहेत काही व्हॅल्यूज या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. तर डिझाईन स्पीडनुसार या ठिकाणी मिनिमम SSDचा जो टेबल आहे तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. तर ज्यावेळी डिझाईन स्पीड 20 किलोमीटर पर आवर असेल त्यावेळी मिनिमम SSD घ्यायचा आहे 20 मीटर. ओके, वरील फॉर्म्युलामध्ये अशा पद्धतीने व्हॅल्यू ठेवल्या तर तुम्हाला ह्या देखील व्हॅल्यूज मिळून जातील. तर 25 किलोमीटर पर आवरसाठी मिनिमम SSD आहे 25 मीटर, 30 kmph साठी आहे 30 मीटर, 40 kmph साठी आहे 45 मीटर. या ठिकाणी पहिले 3 तर ॲज इट इज आपल्याला लक्षात राहू शकतात. पुढे या ठिकाणी फक्त 40 kmph साठी 45 मीटर आहे, 50 kmph साठी 60 मीटर आहे, देन 60 किलोमीटर पर आवरसाठी 80 मीटर ही व्हॅल्यू आहे. 65 किलोमीटर पर आवरसाठी जे काही मिनिमम SSD आहे ते आहे 90 मीटर, 80 किलोमीटर पर आवरसाठी आहे 120 मीटर आणि 100 kmph साठी आहे 180 मीटर. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या ॲज इट इज लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या कशासाठी आहे, या टेबलमध्ये आपण एका साईडला डिझाईन स्पीड देण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या साईडला जे काही मिनिमम स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे ते देण्यात आलेलं आहे. सो रिमेंबर दिस चार्ट. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट to compensate the loss of tractive force of vehicles along curves of radius r, the percentage reduction of gradient is. तर या ठिकाणी percentage reduction of gradient म्हणजे त्याला ग्रेड कंपेन्सेशन देखील म्हटलं जातं आणि ग्रेड कंपेन्सेशनचा जो फॉर्म्युला असतो तर इन पर्सेंटेजमध्ये असतो, तो असतो 75 डिवायडेड बाय r अँड इट इज इन द पर्सेंटेज. याला ग्रेड कंपेन्सेशन देखील म्हटलं जातं. कशाला, पर्सेंटेज रिडक्शन ऑफ ग्रेडियंट. सो हिअर ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन गिवन दॅट इफ d इज द डिग्री ऑफ ए कर्व द पर्सेंटेज रिडक्शन ऑफ ग्रेडियंट इज. d आपल्याला देण्यात आलेला आहे डिग्री ऑफ कर्व अँड द पर्सेंटेज रिडक्शन ऑफ ग्रेडियंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो अशा पद्धतीचा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी वरती ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आर फाइंड आउट के आरची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. सो डी इज द डिग्री ऑफ कर्व अँड पर्सेंटेज रिडक्शन इन ग्रेडियंटचा फॉर्म्युला वी नो दॅट 75 डिवायडेड बाय आर अँड इट इज इन पर्सेंटेज. रेडियस ऑफ 1 डिग्री कर्व आपल्याला माहीत आहे, ही लक्षात ठेवायची आहे 1720 मीटर, 1720 मीटर आहे. आरचा सो या ठिकाणी आर काय मिळेल, डी इज द डिग्री ऑफ कर्व आहे म्हणून आर इज इक्वल टू 1720 डिवायडेड बाय डी वेअर डी इज द डिग्री ऑफ कर्व. तर ही जी व्हॅल्यू आहे आरची ती आपल्याला ग्रेड कंपेन्सेशनच्या फॉर्म्युलामध्ये पुट करायची आहे. सो ग्रेड कंपेन्सेशन इज इक्वल टू 75 डिवायडेड बाय 1720 डिवायडेड बाय डी. सो इट इज इक्वल टू 75 इंटू डी डिवायडेड बाय 1720. सो या ठिकाणी 75 डिवायडेड बाय 1720 याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती असेल 0.0436 इंटू दिस डी. डी इज द डिग्री ऑफ कर्व. सो या ठिकाणी पर्सेंटेज रिडक्शन इन ग्रेडियंट आपल्याला काय मिळणार आहे 0.0436 डी. सो हिअर आवर आन्सर इज ऑप्शन डी इज आवर करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट if L is the length of a moving vehicle and R is the radius of curve, the extra mechanical width B to be provided on the horizontal curve is. तर या ठिकाणी एक्स्ट्रा वायडनिंगचा एक फॉर्म्युला आहे आणि तो आहे सायकोलॉजिकल वायडनिंग प्लस मेकॅनिकल वायडनिंग. आपल्याला या ठिकाणी मेकॅनिकल
वायडनिंग विचारलेलं आहे, म्हणजेच मेकॅनिकल विड्थ विचारण्यात आलेली आहे. सो मेकॅनिकल विड्थसाठी जो फॉर्म्युला असतो तो असतो n × L² डिवायडेड बाय 2r. या ठिकाणी n आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, n असतो नंबर ऑफ लेंथ. सो या ठिकाणी L² डिवायडेड बाय 2r असं आपल्याला ऑप्शनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन सी इज आवर आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज widening of the roads on curves in hilly region is done, and the options are on the outer side, on the inner side, on the outer and inner side equally, less on outer side and more on inner side. तर या ठिकाणी विचारलेलं काय आहे, हिल्ली रिजनमध्ये रोड्सला जे वायडनिंग प्रोव्हाइड केलं जातं तर ते कोणत्या साईडला प्रोव्हाइड केलं जातं, अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी हिल्ली रिजनमध्ये, सपोज हिल्ली रिजनमध्ये हा रोड आहे, तर या ठिकाणी आपल्याला वायडनिंग प्रोव्हाइड करायचं आहे. ही आहे इनर एज ऑफ रोड अँड दिस वन इज द आउटर एज ऑफ द रोड. तर जे काही वायडनिंग प्रोव्हाइड केलं जातं इन द केस ऑफ हिल्ली रिजन ते प्रोव्हाइड केलं जातं इनर एजला. ओके, सो या ठिकाणी सर्वच्या सर्व वायडनिंग प्रोव्हाइड केलं जातं, ज्याला आपण काय म्हणतो एक्स्ट्रा वायडनिंग या ठिकाणी इन द केस ऑफ हिल्ली रिजन. बट इन केस ऑफ प्लेन अँड रोलिंग टेरेन त्याच्या बाबतीत कसं केलं जातं पहा. या ठिकाणी हा आपला हायवे आहे, हा आहे इनर एज आणि हे आहे आउटर एज. तर इन द केस ऑफ प्लेन अँड रोलिंग टेरेनमध्ये हे जे काही एक्स्ट्रा वायडनिंग आहे ते या ठिकाणी हाफ प्रोव्हाइड केलं जातं इनर एजला आणि आउटर एजला. म्हणजे त्या ठिकाणी आउटर एजला एक्स्ट्रा वायडनिंग किती प्रोव्हाइड केलं जातं, हाफ प्रोव्हाइड केलं जातं, याला आपण म्हणू एक्स्ट्रा वायडनिंग इट इज. आणि या ठिकाणी हाफ एक्स्ट्रा वायडनिंग प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजेच एक्स्ट्रा वायडनिंग डिवायडेड बाय 2. या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं जातं एक्स्ट्रा वायडनिंग इन द केस ऑफ प्लेन अँड रोलिंग टेरेन. आणि हिल्ली रिजनच्या बाबतीमध्ये हे जे काही एक्स्ट्रा वायडनिंग आहे ते फक्त आणि फक्त इनर साईडला प्रोव्हाइड केलं जातं. सो हिअर ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट pick up the incorrect statement from the following, and the options are highways are always constructed in straight line. Second option is highways may be provided horizontal curves, it is correct statement. Highways may be provided vertical curves, तर हायवे मध्ये वर्टिकल कर्व्स हॉरिझॉन्टल कर्व्स असे दोन्ही कर्व्स प्रोव्हाइड केले जातात, हे देखील करेक्ट स्टेटमेंट असणार आहे. नेक्स्ट स्टेटमेंट इज हायवेज मे बी प्रोव्हाइडेड बोथ हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल कर्व, म्हणजेच हायवेमध्ये हॉरिझॉन्टल कर्व आणि वर्टिकल कर्व असे दोन्ही कर्व वापरले जाऊ शकतात. सो इट इज ऑल्सो करेक्ट. तर इनकरेक्ट जे आपलं स्टेटमेंट आहे ते कोणतं आहे, ऑप्शन ए हायवेज आर ऑलवेज कन्स्ट्रक्टेड इन स्ट्रेट लाईन. दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट जे आपल्याला सिलेक्ट करायचं होतं. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन ए. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट हॉरिझॉन्टल कर्व्स ऑन हायवेज आर प्रोव्हाइडेड and the options are to break the monotony of driving, to discourage the tendency to increase speed, to decrease the mental strain on drivers. So आणि लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबो. सो हॉरिझॉन्टल कर्व्स प्रोव्हाइड करण्याचं जे काही कशासाठी प्रोव्हाइड केलं जातं ते आपल्याला विचारलेलं आहे. सो फर्स्ट टू ब्रेक द मोनोटॉनी ऑफ ड्रायव्हिंग, इट इज करेक्ट स्टेटमेंट. टू डिस्करेज द टेंडन्सी टू इन्क्रीज speed, it is also correct. And to decrease the mental strain on driver, it is also correct. So या क्वेश्चन साठी आपलं जे आन्सर असणार आहे ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो इज द करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन इज गिवन दॅट डिझाईन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व्स ऑन हायवेज इज बेस्ड ऑन, अँड दी ऑप्शन्स आर. आता हॉरिझॉन्टल हायवेमध्ये जे काही हॉरिझॉन्टल कर्व्सचं डिझाईन केलं जातं हे कशावर बेस आहे विचारलेलं आहे. तर ऑप्शन वन बाय वन आपण ऑप्शन चेक करूया. फर्स्ट वन इज गिवन दॅट डिझाईन स्पीड ऑफ व्हेकल डिपेंड असतं. त्यानंतर परमिसिबल फ्रिक्शन ऑन द रोड सरफेस, याच्यावर देखील हायवेजचं हॉरिझॉन्टल कर्वचं डिझाईन डिपेंड असतं. नेक्स्ट वन इज द परमिसिबल सेंट्रीफ्युगल रेशो, यावर देखील डिपेंड असतं. नेक्स्ट ऑप्शन इज परमिसिबल मॅक्सिमम सुपर इलेव्हेशन, इट इज ऑल्सो डिपेंड ऑन दिस फॅक्टर. अँड लास्ट ऑप्शन इज ऑल ऑफ दी अबो. तर सर्वच्या सर्व आपले ऑप्शन्स कसे आहेत, करेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन ई ऑल ऑफ दी अबो इज द करेक्ट आन्सर. Now next question. Next question is given that the type of curve generally provided on highways is.
आणि या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आलेले आहे क्रिटिकल कर्व, ट्रान्झिशन कर्व, व्हर्टिकल कर्व अँड ऑल ऑफ दी अबोव. तर या ठिकाणी हायवेजमध्ये जे जनरली टाईप्स ऑफ कर्व यूज केले जातात तर तो क्रिटिकल कर्व प्रोव्हाइड केला जातो, ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड केला जाऊ शकतो किंवा व्हर्टिकल कर्वसुद्धा प्रोव्हाइड केला जाऊ शकतो. तर या ठिकाणी जे काही टाईप ऑफ कर्व आहेत तर ते कसे आहेत, सर्वच्या सर्व आहे. सो हिअर ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव इज द करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन 75 इज गिवन दॅट pick up the incorrect statement from the following. On highways, circular curves may be, and the options are simple curve, compound curves, reverse curves, vertical curves and all of the above. तर या ठिकाणी जे काही सर्क्युलर कर्वचे जे टाईप्स आहेत जे हायवेमध्ये प्रोव्हाइड केले जातात तर तो सिम्पल कर्व्ज असतो, कंपाऊंड कर्व आहे, रिव्हर्स कर्व आहे आणि व्हर्टिकल कर्वसुद्धा आहे. सो हिअर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, ऑन हायवेज सर्क्युलर कर्व्ज मे बी. सर्क्युलर कर्व्ज हायवेमध्ये यूज केलेला कोणता असतो तर तो असतो व्हर्टिकल कर्व, ओनली व्हर्टिकल कर्व. सो हिअर ऑप्शन डी व्हर्टिकल कर्व. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, द आयडियल शेप ऑफ अ ट्रान्झिशन कर्व इज. ट्रान्झिशन कर्वचा आयडियल शेप आपल्याला विचारलेला आहे आणि जो काही ट्रान्झिशन कर्व आहे त्याचा आयडियल शेप असतो क्लोथॉइड. दॅट इज ऑप्शन ए, क्लोथॉइड is our answer. Now next question, the shape of a vertical curve is. वर्टिकल कर्वचा आपल्याला शेप विचारलेला आहे तर वर्टिकल कर्वचा जो शेप असतो तो असतो पॅराबॉलिक. सो हिअर ऑप्शन ए पॅराबॉलिक इज आवर करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, when an up gradient of a highway meets a down grade, the vertical curve provided is known as, and the options are valley curve, sag curve, summit curve and all of the above. So या ठिकाणी अप ग्रॅडियंट ऑफ हायवे मिट्स होतो डाऊन ग्रेडला. ओके, सो अप ग्रॅडियंट हा झाला अप ग्रॅडियंट जो आपण पॉझिटिव्ह असतो, इट मिट्स द डाऊन ग्रेड. हा डाऊन ग्रेडला आपण निगेटिव्ह असतो डाऊन ग्रेड. सो अप ग्रेडियंट ज्यावेळी डाऊन ग्रॅडियंटला मीट होतो त्यावेळी हा जो कर्व असतो, हा जो व्हर्टिकल कर्व असतो याला म्हटलं जातं समिट कर्व. दिस इज द समिट कर्व. तर आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी समिट कर्व. आता याच्या अपोजिट एक केस असते ज्यावेळी डाऊन ग्रॅडियंट हा कसा आहे, डाऊन ग्रॅडियंट जो कसा असतो निगेटिव्ह असतो. डाऊन ग्रॅडियंट ज्यावेळी अप ग्रॅडियंटला मीट होतो, अप ग्रॅडियंट कसा असतो पॉझिटिव्ह, त्यावेळी या ठिकाणी जो व्हर्टिकल कर्व तयार होतो त्याला काय म्हटलं जातं, व्हॅली कर्व. पण आपल्याला दिलेल्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, अप ग्रॅडियंट मीट झालेला आहे डाऊन ग्रेडला तर जो काही व्हर्टिकल कर्व प्रोव्हाइड केलेला आहे त्याला म्हटलं जातं समिट कर्व. नाउ नेक्स्ट क्वेश्चन is given that degree of a road curve is defined as the angle of degrees subtended at the center by an arc of. So या ठिकाणी जी आर्क असते ती असते 30 मीटर. सो हिअर ऑप्शन डी इज आवर आन्सर. सो अशा पद्धतीने आपण या पार्ट 3 मधील क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या यूट्यूब चॅनलवरील अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग.